कालचं होमवर्क केलाय का एक्सरसाइज सगळ्यांनी? कोणी नाही केला एक्सरसाइज? कोणी नाही केला कालचं? बरं कोणी कोणी केला हात वरती करा. बाकीच्यांनी का नाही केला? काय रे कृष्णा, का नाही केला? काय म्हणतात ते? अच्छा, लक्षात करायला पाहिजे होतं ते, नाही केलं तर काय मग पुढचं चॅप्टर मला सुरू नाही करता येत ना. दे इकडं राजा. कारण तुम्ही हे चॅप्टर केलेलं नाही म्हणून मी दिलं होतं हे, म्हणजे तुमची रिव्हिजन तरी होईल. कारण मग हायड्रोकार्बन सुरू करायचं म्हणजे मग हे यायला पाहिजे, रिकॉल झालं पाहिजे सगळं. सांगा बरं चला, न्यूक्लियोफाइल्स आणि इलेक्ट्रोफाइल्स, डिफरन्स बिटवीन न्यूक्लियोफाइल्स आणि इलेक्ट्रोफाइल्स. वाचून सांगा, बघून सांगा, न बघता सांगा, कसं पण सांगा. व्हॉट इज न्यूक्लियोफाइल? व्हॉट इज न्यूक्लियोफाइल? व्हेरी गुड. निगेटिव्हली चार्ज्ड. अजून अजून इलेक्ट्रॉन रिच. व्हेरी गुड. चला एखादं एक्झाम्पल द्या त्याच. Cl मायनस, अजून OH मायनस, NH3 है ना. लोन पेअर ऍक्ट्स ॲज अ न्यूक्लियोफाइल. इलेक्ट्रोफाइल सांगा चला. पॉझिटिव्हली चार्ज्ड. व्हेरी गुड. अजून इलेक्ट्रॉन डेफिशियंट. अजून एक्झाम्पल सांगा. AlCl3 मध्ये हा Al. हां, अजून BF3. अजून CH काय? कार्बोकटायन, पॉझिटिव्हली चार्ज्ड. अजून H+, पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस. हे सगळे काय आहे तुमचे? इलेक्ट्रोफाइल. सो रिएक्शंस आर बेस्ड ऑन न्यूक्लियोफाइल्स अँड इलेक्ट्रोफाइल्स इन केमिकल रिएक्शंस. So this is the driving force. Nucleophile will always attack on electrophile. आपण अशा ॲरोने त्याला दाखवतो. इलेक्ट्रॉन्स याच्याकडनं कुठं चाललेत? इलेक्ट्रोफाइल्सकडे चाललेत, है ना. मग हे इम्पॉर्टंट आहे. आपल्याला रिॲक्शन्स करायच्या, सो लागतील आपल्याला हे. मग न्यूक्लियोफाइल पण इम्पॉर्टंट आणि इलेक्ट्रोफाइल पण इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर आपण बघितलेलं बघा क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग क्लासिफिकेशनमध्ये आपण ओपन चेन, क्लोज चेन, है ना, ॲरोमॅटिक, ॲलिफॅटिक. मग ओपन चेनमध्ये अल्केन्स, है ना, हे बघितलं आपण. अल्केन्स, अल्केन्स, अल्काइन्स. ब्रांचमध्ये आपण बघितलं. त्याच्यानंतर क्लोज चेन बघितले, है ना. ॲरोमॅटिक कंपाऊंडची एक स्पेशल स्टेबिलिटी असते. आपण रिकॉल करतोय मागचं सगळं. सो हे क्लासिफिकेशन बघितलं आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. दिस चॅप्टर दॅट इज हायड्रोकार्बन्स इज मेनली रिलेटेड विथ द सिम्पल हायड्रोकार्बन्स लाईक अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स आणि एक बेन्झिन आहे तुमचा, म्हणजे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. असे 4 आपण पार्टमध्ये या चॅप्टरला बघणार. मग हे अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स काय आहेत? तर हे सिंपल आपण बघितलं की दीज आर ओपन चेन कंपाऊंड्स, है ना. काही केसमध्ये क्लोज चेन कंपाऊंड्स असतील. तर हायड्रोकार्बन्समध्ये आपल्याला हे 4ही आहेत. म्हणजे आपण पहिले बघूया अल्केन्स. ठीक आहे. आता हायड्रोकार्बन्स बेसिकली काय आहेत? तर सिम्पली दीज आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच कंटेन्स मेनली कार्बन आणि हायड्रोजन. फक्त कार्बन आणि हायड्रोजन त्यांच्यामध्ये असतात. फंक्शनल ग्रुप जेव्हा येईल त्यावेळेस तुमचे दुसरे ॲटम्स इन्वॉल्ड असतात. बट सिम्पल हायड्रोकार्बन्स आर अल्केन. सगळ्यात सिम्पल काय आहे तुमचं? तर अल्केन्सची फॅमिली. मग येईल अल्किन, मग येईल तुमचा अल्काइन. ठीक आहे. सो हे हायड्रोकार्बन्स आपण का बघतो? कारण खूप डे टू डे लाईफमध्ये आपण त्यांना यूज करतो. म्हणजे LPG असेल तुमचं, CNG असेल, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट, सगळीकडे काय आहे तुमचं? हायड्रोकार्बन्स. सो अल्केन्स हे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतात. काय असतात? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? की त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड इन्वॉल्ड नसतो. सो नो कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज इन्वॉल्ड. सगळे काय असतात तुमचे? सिंगली बॉन्डेड असतात. त्यांना काय म्हणायचं? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सो अल्केन्स आर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. त्याच्यानंतर ॲलिफॅटिक. 2 टाईपचे आपण ऑर्गॅनिकचं क्लासिफिकेशन बघितलेलं, एक ॲलिफॅटिक आणि एक
ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिकमध्ये एक स्पेशल टाईप ऑफ स्टेबिलिटी असते, ती आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकू. हकेल्स रूल वगैरे नाही झाला ना आपला? हकेल रूल झाला का? नाही ना? मग ह्या चॅप्टरमध्ये आपण शिकू बेन्झीनची एक्स्ट्रा स्टेबिलिटी कशात असते. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स त्यांना का म्हणायचं. ॲलिफॅटिक कंपाऊंड्स म्हणजे काय असतात, असे कंपाऊंड्स की जे जनरली फॅटी ॲसिड्स फॅट्स असतात सिम्पली, ठीक आहे, तर त्यांना ॲलिफॅटिक कंपाऊंड्स म्हणायचं. त्यातला हायड्रोकार्बन्स और अल्केन इज अ सिम्पल ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजेच काय, इट कंटेन्स कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. सो ऑल कार्बन कार्बन बॉन्ड्स आर सिंगल बॉन्ड्स. कार्बन हायड्रोजन बॉन्ड तर तो ऑब्वियस सिंगल असणारच आहे, ठीक आहे, त्याचा काही विषय नाही. त्याच्यानंतर यांचं हायब्रिडायझेशन असतं अल्केन्सचं. काय असतं सांगा बरं. sp3 sp3 हायब्रिडायझेशन. जॉमेट्री टेट्राहायड्रल, बॉन्ड अँगल 109 है ना असं. सो बघा, एक सिंपल आपण हायड्रोकार्बन जर बघितला, दॅट इज मिथेन, तर काय येईल तुमचा मिथेन हा असा येईल है ना. दिस इज मिथेन. हॅव्हिंग जनरल फॉर्म्युला, काय आहे जनरल फॉर्म्युला, H2n+2. दिस इज युअर अल्केन्सची फॅमिली. अल्केनची फॅमिली आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, माहिती आहे सगळ्यांना, पेंटेन, ऑक्टेन, जी काय. सो हे तुमची काय आहे अल्केनची फॅमिली. त्याचा जनरल फॉर्म्युला CnH2n+2. n म्हणजे काय, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. हे माहिती आहे सगळ्यांना, बेसिक, हे बेसिक आहे सगळं, लक्षात घ्या. मग हा जनरल फॉर्म्युला येईल. सॅच्युरेटेड आहे, सॅच्युरेटेड म्हणजे सगळे काय आहेत, सिंगल बॉन्ड आहेत, कंटेन्स कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ॲलिफॅटिक आहे, हायब्रिडायझेशन sp3 टेट्राहायड्रल आणि बॉन्ड अँगल 109, ठीक आहे. मग कुठला पण असू द्या, मिथेन, इथेन, प्रोपेन, कुठला पण असू द्या, त्यांचं सगळ्यांचं हायब्रिडायझेशन हे sp3च असतं. म्हणजे बघा, एक इथेनचं मी एक्झाम्पल घेतो. समजा इथेन आहे तुमचं, तर इथेनचं स्ट्रक्चर हे असं येईल बघा. बघा, हा याचा टेट्राहायड्रल झाला, बरोबर की नाही, आणि हा याचा टेट्राहायड्रल, म्हणजे अशी ती जॉमेट्री असते. प्रोपेन घ्या, असंच होईल, ठीक आहे. असे विचित्र स्ट्रक्चर्स फॉर्म होतील. येते लक्षात? पॉईंट कळतंय मी काय म्हणतोय? हे लिहा चला. हायड्रोकार्बन्सवरती हेडिंग द्या चॅप्टरची. हायड्रोकार्बन्स. रिॲक्टिव्हिटी ड्यू टू देअर लो रिॲक्टिव्हिटी. सो अल्केन्सला पॅराफिन्स असं पण म्हणतात, पॅराफिन्स. पॅरम म्हणजे लिटिल आणि अफिन्स म्हणजे ॲफिनिटी. सो दे आर लिटिल ॲफिनिटी टुवर्ड्स ॲसिड, बेस, वॉटर, म्हणजे नॉन रिॲक्टिव्ह असतात. त्यांची रिॲक्टिव्हिटी ही कमी असते, म्हणून त्यांना त्याच्यावरनं नाव आहे पॅराफिन्स. सो अल्केन्स म्हणजे काय, पॅराफिन्स, हायड्रोकार्बन्स. दीज आर लॉंग चेन ऑफ हायड्रोकार्बन्स, ठीक आहे. सो हे झालं त्याच्या जनरल प्रॉपर्टीजबद्दल. याच्यामध्ये कुठले कुठले बॉन्ड इन्वॉल्ड आहे, एक तर कार्बन कार्बन बॉन्ड इन्वॉल्ड आहे, ठीक आहे. समजा इथेन आहे तुमचा, तर कार्बन कार्बन बॉन्ड इन्वॉल्ड. सो याची बॉन्ड लेंथ असते 154 पिकोमीटर नियरली, आणि कार्बन हायड्रोजन जो बॉन्ड आहे इज 112 पिकोमीटर, ठीक आहे. ही बॉन्ड लेंथ आहे त्याची. हे पण लिहा. बॉन्ड लेंथ म्हणजे काय असतं राजाओ? बॉन्ड लेंथ इज इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन टू ॲटम्स, है ना. आपण केमिकल बॉन्डिंगमध्ये बघितलं बघा. सो हा तुमचा कार्बन आहे आणि हा तुमचा हायड्रोजन. सो ह्या दोघांच्या न्यूक्लियसमधली जी लेंथ आहे, दोन इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स, दिस इज बॉन्ड लेंथ. सो हायड्रोजनची आणि कार्बनची बॉन्ड लेंथ कमी येईल ऑब्वियसली, कारण हायड्रोजनची साईज छोटी आहे. कार्बनच्या केसमध्ये साईज काय आहे त्याची, मोठी आहे, म्हणून बॉन्ड लेंथ काय होणार त्याची, वाढणार, मोठी होणार. सो ॲज ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस, बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस. सो ॲटॉमिक साईज दोघांची सारखी आहे, जास्त आहेत कम्पेअर टू दिस वन, म्हणून यांची बॉन्ड लेंथ जास्त असेल, यांची कमी असेल. आता ही जनरल आहे, काही केसमध्ये ती एक्सेप्शनली कमी जास्त होत असते, ठीक आहे. 154 पिकोमीटर, कुठं कुठं कमी होते ते नंतर बघू, पण ही जनरल त्यांची बॉन्ड लेंथ झाली. सो बॉन्ड लेंथ काय आहे तुमचं, इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन टू ॲटम्स. आता हा जो अल्केन आहे, कुठल्या कुठल्या टाईपचे आयसोमर्स दाखवेल. आपण मागच्या चॅप्टरमध्ये आयसोमेरिझम शिकलो. कुठले कुठले आयसोमेरिझम होते, एक स्ट्रक्चरल आणि एक जॉमेट्रिकल, आठवतंय तुम्हाला. मग स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आपण बघितलेलं. स्ट्रक्चरल कुठले कुठले होते सांगा, चेन होता, ठीक आहे, अजून कुठला होता, पोझिशन होता, फंक्शनल ग्रुप होता, अजून मेटामेरिझम होता, है ना, टॉटोमेरिझम, हे सगळे. यापैकी अल्केन कुठला दाखवेल, यापैकी अल्केन कुठला दाखवेल, चेन आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझम काय आहे, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट कार्बन स्केलेटन और ब्रांचिंग असेल त्याच्यामध्ये. सो अल्केन्स कुठला दाखवतील, पोझिशन दाखवतील का राजा, नाही.
पोझिशन तुमची फंक्शनल ग्रुपची चेंज होते. फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम दाखवेल का? नाही, कारण फंक्शनल ग्रुपच नाही आहे. मग फक्त कुठला दाखवेल? चेन आयसोमेरिझम. म्हणजेच काय आहे टाईप? कशाचा टाईप येतो? स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा टाईप येते लक्षात. मग अल्केन शोज चेन आयसोमेरिझम लिहाय. चेन आयसोमेरिझम. सो बघा हा ब्युटेन आणि दिस इज युअर सेक ब्युटेन, नाही सॉरी आयसोप्रोपेन. सो हे काय आहे दोन्ही पण? हे दोन्ही पण काय आहेत? चेन आयसोमेर. सो अल्केन्स चेन दाखवतील फक्त, बाकी कुठले दाखवतील का? नाही. ठीक आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जर तुम्ही बघाल तर त्याच्यात काही एक्झाम्पल्स दिलेत बघा. आहे सगळ्यांच्या समोर टेक्स्टबुक? नॉमेनक्लेचर अँड आयसोमेरिझम पॉइंट मध्ये बघा दिसते काय एक्झाम्पल्स? बघा ब्युटेन दाखवलाय. ब्युटेन पहिला स्ट्रक्चर किती बॉइलिंग पॉइंट आहे? 273. किती आहे? 273. त्याच्या शेजारी बघा आपण 2 मिथिल प्रोपेन आता जो ड्रॉ केलाय त्याचा बॉइलिंग पॉइंट किती आहे बघा? 261 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पेंटेनचे खाली दिलेत 3 आयसोमर्स काढलेत आणि प्रत्येकाचे बॉइलिंग पॉइंट्स तुम्हाला दिसत आहेत. सो बॉइलिंग पॉइंट वेगवेगळे आहेत. इथं दोघांचा काय आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10 आहे. सो बॉइलिंग पॉइंट इज सिम्पली काय असतं तुमचं तर इट इज रिलेटेड टू मॉलिक्युलर मास. ठीक आहे. बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली रिलेटेड टू मॉलिक्युलर मास. जितकं मॉलिक्युलचं मास जास्त असेल बॉइलिंग पॉइंट तितका जास्त असतो. हे तर लक्षात. फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतला C3H8 तर C3H8 आणि C4H10 मध्ये मॉलिक्युलर मास जास्त कोणाचा आहे? C4H10. सो बॉइलिंग पॉइंट जास्त कोणाचा येईल? C4H10 येईल. बट इथं बघा आता हा पण C4H10 आहे, हा पण C4H10 आहे. सो याचा बॉइलिंग पॉइंट तुम्हाला जास्त दिसत असेल आणि याचा कमी असेल. बरोबर असा आहे बॉइलिंग पॉइंटचा ट्रेंड. सो मॉलिक्युलर मास सेम आहे तरी पण बॉइलिंग पॉइंट वेगळा आहे. असं का होतं तर बॉइलिंग पॉइंट अगेन इज डायरेक्टली रिलेटेड टू वॅन डर वॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता हे वॅन डर वॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतं तर कुठलाही तुमचा हायड्रोकार्बन आहे तर 2 हायड्रोकार्बन्सच्या मॉलिक्युल्समध्ये एक टाइप ऑफ अट्रॅक्शन असतं. दिस अट्रॅक्शन इज सिम्पली वॅन डर वॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच इज व्हेरी निग्लिजिबल. सगळ्यात स्मॉलेस्ट विकेस्ट फोर्स आहे तो. बघा समजा हा प्रोपेन आहे तर हे जे 2 प्रोपेन मॉलिक्युल्स आहेत तुम्हाला बॉइलिंग पॉइंट आपण बघतोय. बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय? लिक्विडचं काय होणार आहे? तुमचा गॅस. सो जेव्हा हे लिक्विड फेजमध्ये असेल प्रोपेन तर यांच्यामध्ये ह्या 2 प्रोपेनमध्ये खूप सारे प्रोपेन एकमेकांच्या जवळ असतील. जसं की वॉटर बॉटलमध्ये तुमच्या खूप सारे वॉटरचे मॉलिक्युल्स खूप कॉम्पॅक्टली क्लोज्ड आहेत म्हणून तर ते एक सोबत दिसत आहेत आपल्याला पाण्यात. बरोबर की नाही? तुमच्याकडे जे 1 लिटरचं पाणी आहे त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स किती आहे? n नंबर ऑफ. सो विच फॅक्टर इज रिस्पॉन्सिबल टू होल्ड दी वॉटर मॉलिक्युल्स टुगेदर? कुठला फोर्स आहे जो त्यांना एक सोबत ठेवतोय? नाही तर एक मॉलिक्युल तिकडं पाहिजे होता एक इकडं पाहिजे होता असं आहे का ते? नाही. मग यांच्यामध्ये असतं इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय असतं? इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. व्हॉट इज इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन? इंटर इज इन बिटवीन 2 मॉलिक्यूल. इन बिटवीन 2 मॉलिक्यूल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कळाला का? इंटर म्हणजे इन बिटवीन 2 फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इन बिटवीन 2 मॉलिक्युल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. मग हे कुठल्या कुठल्या टाईपचे असतात? देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. त्यातला एक आहे वॅन डर वॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ठीक आहे. मी एक साधं एक्झाम्पल सांगतो बघा. आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी शिकलो हे इम्पॉर्टंट आहे बरं का. ॲक्च्युली हे स्टेट्स ऑफ मॅटर मधला पार्ट आहे हा म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बट तो चॅप्टर स्किप केला आहे आपल्याला त्याच्यामुळे आता ते नाही म्हणून मी आता हे सांगतोय. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय? सो तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये नाही मिळणार हे पण आता इकडे लक्ष द्या. सो हे जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे कुठल्या कुठल्या टाईपचे असतात एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करू. बघा हा HF एक फक्त आपण बघितलाय केमिकल बॉन्डिंगमध्ये. HF वर चार्ज कुठला असतो? मायनस. याच्यावरती कुठला असतो? प्लस. बरोबर की नाही? सो ह्या फ्लोरीन आणि हायड्रोजनमध्ये काय आहे? एक टाईप ऑफ अट्रॅक्शन. कुठला अट्रॅक्शन आहे? व्हेरी गुड. हायड्रोजन बॉन्डिंग. कुठला आहे? हायड्रोजन. बघा केमिकल बॉन्डिंगमध्ये शेवटचा पॉईंट होता. दिस इज युअर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. दॅट इज इन बिटवीन 2 मॉलिक्युल्स हायड्रोजन बॉन्डिंग आहे.
हायड्रोजन बॉन्डिंग काय असतं? दिस इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन हायड्रोजन अँड इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट लाईक ऑक्सिजन, फ्लोरीन और नायट्रोजन. येते लक्षात? मग ऑक्सिजन, फ्लोरीन किंवा नायट्रोजन जर असेल आणि एक कंपल्सरी हायड्रोजन असेल तर यांच्यामध्ये एक टाइप ऑफ काय असतो? अट्रॅक्शन. अँड दिस अट्रॅक्शन इज नोन ॲज इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. कळतंय मी काय म्हणतोय? समजा मी HCl घेतला तर HCl वरती पण काय आहे राजा? मायनस चार्ज, हायड्रोजन वरती पण प्लस. यांच्यामध्ये पण एक टाइप ऑफ अट्रॅक्शन आहे, बट याला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणता येणार नाही. याला म्हणायचं डायपोल डायपोल इंटरॅक्शन. याला काय म्हणणार? डायपोल. बघा दोन डायपोल्स आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहेत का? हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन डायपोल्स फॉर्म झाले. मग दोन डायपोल्सच्या मध्ये एक टाइप ऑफ काय आहे? इंटरॅक्शन और अट्रॅक्शन. सो दिस अट्रॅक्शन इज नोन ॲज डायपोल डायपोल इंटरॅक्शन. मग अदर दॅन तुमचं हायड्रोजन आणि फ्लोरीन, नायट्रोजन, ऑक्सिजन असेल तर बाकी सगळ्याला आपण काय म्हणणार? डायपोल डायपोल इंटरॅक्शन. काय म्हणणार राजा? डायपोल डायपोल इंटरॅक्शन. पॉईंट करतोय मी काय म्हणतो? ठीक आहे. कुठलं पण एक्झाम्पल घ्या, असं काही नाही का HBr HCl वगैरे असलं पाहिजे. कुठलं पण तुमचं जिथे कुठं पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये तुम्हाला टाइप ऑफ अट्रॅक्शन मिळेल. दिस इज डायपोल डायपोल इंटरॅक्शन. येते लक्षात? कळतंय का? ओके, हे एक टाईपचं अट्रॅक्शन झालं. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग एक टाईपचं अट्रॅक्शन आहे. असंच जिथं कुठलाच, आता बघा अट्रॅक्शनसाठी काय पाहिजे तुम्हाला? एकतर पॉझिटिव्ह सेंटर किंवा निगेटिव्ह सेंटर, तर तुम्हाला अट्रॅक्शन असेल. बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इथं काय आहे का पॉझिटिव्ह निगेटिव्ह? कुठंच नाही आहे. नो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. सो हा इनर्ट मॉलिक्यूल आहे कन्सिडर जर केला, म्हणून तर त्याला पॅराफिन्स म्हणतो आपण, कारण ते खूप जास्त नॉन रिॲक्टिव्ह आहे. रिॲक्ट होण्यासाठी आपल्याला काय लागतं राजा? पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह सेंटर लागतं. जर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नसेल तर रिॲक्ट कसं होईल? काहीतरी ड्रायव्हिंग फोर्स पाहिजे ना. न्यूक्लिओफाईलला अटॅक करायला ड्रायव्हिंग फोर्स पाहिजे की नाही? इलेक्ट्रोफाईलने त्याला बोलवलं पाहिजे की नाही आपल्याकडं? मग यांच्या केसमध्ये अल्केनमध्ये काय असतं का? नाही, काहीच नाही. नो पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. मग जिथं काहीच नसतं, जिथं कुठलंच इंटरॅक्शन नसतं, तिथं असतं वंडरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जिसका कोई नहीं होता उसका वंडरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. येते लक्षात मी का? मग यांच्यामध्ये एक टाइप ऑफ अट्रॅक्शन असेल विच इज व्हेरी वीक. हे खूप स्ट्रॉंग अट्रॅक्शन आहे, हे पण खूप स्ट्रॉंग आहे, बट हे खूप वीक आहे, बट आहे. ठीक आहे, मध्ये एक्झिस्ट करतं, तिथं असतं ते थोडंफार. आणि हे कशामुळे येतं? ॲक्च्युली कशामुळे डेव्हलप होतं? तर इथं बेसिकली काय आहे? यांच्याकडे खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर की नाही? कार्बन, हायड्रोजन यांच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? प्रत्येकाकडे 10 इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन्स आहेत हायड्रोजनकडे. मग हे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात की नाही? मग ह्या इलेक्ट्रॉनच्या डिस्प्लेसमेंटमध्ये, डिलोकलायझेशन्समध्ये हे एक टाइप ऑफ काय होतं? अट्रॅक्शन क्रिएट होतो. आणि म्हणून ह्यांच्यामध्ये एक टाइप ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला दिसेल. आणि यालाच आपण काय म्हणणार राजा? वॅन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. किंवा याला म्हणतात लंडन डिस्पर्शन फोर्सेस. ठीक आहे, वंडरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन और लंडन डिस्पर्शन फोर्सेस. ठीक आहे. सो हे अल्केन्समध्ये प्रायमरीली आपल्याला दिसेल, कारण तिथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नाही. ठीक आहे. मग अगेन हा वंडरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशावरती डिपेंड करतो? इट डिपेंड्स ऑन द सरफेस एरिया. कशावरती डिपेंड करतो? सरफेस एरिया. ग्रेटर द सरफेस एरिया, ग्रेटर विल बी द वंडरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जितका जास्त सरफेस एरिया असेल हायड्रोकार्बनचा, तितका जास्त वंडरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. बघा एक सिंपल एक्झाम्पल आपण घेऊ. समजा मी इथेन घेतला, ठीक आहे, इथेन आणि प्रोपेन. तर ह्या दोघांमध्ये सरफेस एरिया कुणाचा जास्त आहे? प्रोपेनचा. सो प्रोपेनमध्ये वंडरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल. मग ब्युटेनमध्ये याच्यापेक्षा जास्त असेल, पेंटेनमध्ये याच्यापेक्षा जास्त असेल. सो इट इज डायरेक्टली रिलेटेड टू सरफेस एरिया. ठीक आहे, वंडरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग वंडरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन सरफेस एरियावरती डिपेंड करतो. आपण इथं 4 एक्झाम्पल्स बघितले, 2 एक्झाम्पल्स आता बघितले. बघा एक ब्युटेन आहे तुमचा आणि एक आयसोब्युटेन. मग ह्या दोघांमध्ये, दोन्ही पण ब्युटेन आहेत, मग ह्या दोघांमध्ये सरफेस एरिया जास्त कोणाचा आहे? ब्युटेनचा. येते लक्षात? मग वंडरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असेल? याच्यात जास्त असेल. मग याच्यात जर वंडरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल तर मोर एनर्जी इज रिक्वायर्ड टू ओव्हरकम दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड टू कन्वर्ट इट इन टू गॅस. आपल्या बॉइलिंग पॉईंट बघतोय ना आपण. मग बॉइलिंग पॉईंट जर बघायचं असेल तर याला मला लिक्विडचं काय करायचं आहे? गॅस करायचं आहे. मग मला यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, सो मला जास्त एनर्जी द्यायला लागेल ना हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन ब्रेक करून गॅसमध्ये जाण्यासाठी. म्हणून याचा बॉइलिंग पॉईंट काय येईल? जास्त येईल, याचा कमी येईल. सो वॅन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इन्व्हर्सली रिलेटेड टू ब्रांचिंग. जितकी तुमची ब्रांचिंग वाढत जाईल हायड्रोकार्बन्समध्ये, तितका फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होत जाईल. आणि जितका तुमचा कंपाऊंड स्ट्रेट चेनमध्ये असेल, तितकं तुमचं बॉइलिंग पॉईंट काय असेल? जास्त असेल. पॉईंट कळतंय मी काय म्हणतोय? येते लक्षात?
कळतंय का? आता ते बॉइलिंग पॉईंट्स तुम्हाला चेंज का आले बघा, जिथं जिथं ब्रांचिंग तुम्हाला दिसते त्यांचे बॉइलिंग पॉईंट्स कमी आहेत का बघा. ब्युटेनचा काय आहे, जास्त असेल, आणि आयसोब्युटेन प्रोपेनचा काय आहे, कमी आहे बघा. त्याच्यानंतर पेंटेनच्या 3 केस दाखवल्यात. जसं जसं तुम्ही खाली जाताय बॉइलिंग पॉईंट कमी कमी होत जातोय बघा तिन्ही स्ट्रक्चरमध्ये. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये बघा स्ट्रेट चेन आहे पेंटेन, त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. दुसऱ्या केसमध्ये एकच ब्रांचिंग आहे, थोडा कमी झाला. तिसऱ्या केसमध्ये 2 ब्रांचिंग फॉर्म झाल्या, 2 CH3 वर आणि खाली अटॅच्ड दिसतंय ना तुम्हाला, मग त्याचा बॉइलिंग पॉईंट आणखी कमी झाला बघा. येते लक्षात? मग हे कशावरती डिपेंड करेल? इट डिपेंड्स ऑन वॅन डर वॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन, अँड दिस वॅन डर वॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली रिलेटेड टू सरफेस एरिया. कळालं हे असं का झालंय? ठीक आहे, पुढे आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघू ना, त्यावेळेस मी तुम्हाला हे लिहून देईल. ठीक आहे, आता हे आला विषय म्हणून मी सांगितलं. कळालं सगळ्यांना? हे कळालंय का? डन. ओके, सो इथं तुम्हाला एक पॉईंट आहे, लेटेस्ट रिकॉल नॉमेनक्लेचर्स. सो नॉमेनक्लेचरचे 1-2-3 फक्त आपण एक्झाम्पल्स रिकॉल करू आणि पुढे जाऊ. ठीक आहे. चला मला सांगा बरेच. त्यांनी रिकॉल करायला लावलंय, मला एक्झाम्पल शिकवायला लागतील. बुकमध्ये रिकॉल करा असं सांगितलंय, लेटेस्ट रिकॉल. प्रीतम सांगू नको, बाकीच्यांना सांगू दे. ए सांगा, चला कोण सांगते? थ्री इथिल 2,4 डायमिथिल. हां नाही रे, काय म्हटलं तुम्हाला कळालंच नाही बरं का. 3 इथिल अशी अशी घेतली. हां मग सांगा की मग. 3 इथिल 2,4 डायमिथिल हेक्झेन. अजून घ्यायची गरज आहे का? घेऊ का अजून? नाही ना, जायचं का पुढं? चला मग प्रिपरेशनच्या रिॲक्शन्स बघू आपण. सो वरती हेडिंग द्या, प्रिपरेशन ऑफ हायड्रोकार्बन्स. तिथं फक्त तुम्हाला एक्झाम्पल्स वगैरे दिलेत बरं का, ते बॉइलिंग पॉईंट वगैरे, ते आयसोमर्स वगैरे दिलेत. सो त्याचं काय आपलं झालंय ते प्रिपरेशन. आतापर्यंत आपण सगळं मागचं बघितलंय, आता इथून पुढे आपला चॅप्टर सुरू झालाय. पहिलं प्रिपरेशन, पहिली रिॲक्शन घ्या. फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. अल्कीन और अल्काइन. नेक्स्ट लाइनला अल्कीन और अल्काइन ऑन कैटालाइटिक हाइड्रोजिनेशन. अल्कीन और अल्काइन ऑन कैटालाइटिक हाइड्रोजिनेशन. अल्कीन और अल्काइन ऑन कैटालाइटिक हाइड्रोजिनेशन in presence of platinum
पैलाडियम, प्लैटिनम और पैलाडियम, प्लैटिनम और पैलाडियम at room temperature और प्लैटिनम और पैलाडियम at room temperature और निकल at high temperature or pressure, निकल at high temperature or pressure gives alkane, gives alkane, alkane gives alkane हायड्रोकार्बन्स. बघा कुठलाही अल्किन किंवा अल्काइन, अल्किन मध्ये काय असतो राजा, एक डबल बॉन्ड, आणि अल्काइन मध्ये काय असतो, ट्रिपल बॉन्ड. बघा CH3 CH डबल बॉन्ड CH2, हे बेसिक कळतं ना सगळ्यांना. 3 कार्बन आहे, प्रोपीन आहे हा, है ना. सो व्हेन रिएक्ट्स विथ H2, ठीक है, इन प्रेजेंस ऑफ प्लैटिनम और पैलाडियम एट रूम टेम्परेचर, RT म्हणजे रूम टेम्परेचर, ठीक आहे. लिहायचं ना, इकडं बघायचं अगोदर. और निकल ॲट हाय टेम्परेचर अँड प्रेशर, ठीक आहे. ही रिॲक्शनची कंडिशन आहे. बघा कुठल्याही अल्किनमध्ये आपण जेव्हा H2 ॲड करतो हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ दिस कॅटलिस्ट, यापैकी तुम्ही कुठलाही वापरू शकता. प्लॅटिनम ॲट रूम टेम्परेचर वापरा, पॅलेडियम ॲट रूम टेम्परेचर वापरा, किंवा निकेल ॲट हाय टेम्परेचर किंवा हाय प्रेशर वापरा. यापैकी तुम्ही कुठली पण कंडिशन वापरू शकता. हे सगळं ऑर कळतंय ना तुम्हाला. ओके, मग काय आहे, सिंपल H2 आहे. बघा काय होतं, एक हायड्रोजन इथं ॲड होतो आणि एक हायड्रोजन तुमचा इथं ॲड होतो, ठीक आहे. म्हणजे दोन्ही डबली बॉन्डेड कार्बन ॲटम जे आहेत तिथे एक एक हायड्रोजन ॲड होतो. मग प्रोडक्ट बघा काय मिळेल तुम्हाला, CH3, मग CHचा काय झाला CH2, आणि ह्या CH2चा काय होईल CH3, आणि डबल बॉन्ड तुमचा निघून गेला. इथे लक्षात, सिंपल रिॲक्शन. काय केलं आपण, H2 घेतला आणि दोन्ही डबली बॉन्डेडलाच, फक्त दुसऱ्या कार्बनला अटॅच होईल का, नाही, इथंच अटॅच होईल डबल बॉन्डला, कारण तो निघून जाणार ना तुमचा. मग एक हायड्रोजन इथं आणि एक हायड्रोजन इथं, सो प्रोपेन मिळेल. आता याच्यात 2-3 वर्ड झालेत बघा. कॅटलायटिक हायड्रोजिनेशन, हायड्रोजिनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ H2, हायड्रोजिनेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ H2, ठीक आहे. कॅटलायटिक हायड्रोजिनेशन इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट, ॲडिशन ऑफ H2. कळतंय मी काय म्हणतोय. वर्डचा मिनिंग काय आहे त्या, कॅटलायटिक हायड्रोजिनेशन, ॲडिशन ऑफ H2 in presence of catalyst, इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट, त्याला हायड्रोजिनेशन म्हणायचं, ठीक आहे. मग अनसॅच्युरेटेड जो असतो, अल्केन्स आर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलं अल्केन्स आर सॅच्युरेटेड, तसंच अल्किन आणि अल्काइन अनसॅच्युरेटेड असतात. अनसॅच्युरेटेड म्हणजे ज्यांच्यामध्ये एक डबल किंवा ट्रिपल किंवा त्याच्यापेक्षा जास्त डबल ट्रिपल बॉन्ड आहेत, त्यांना अनसॅच्युरेटेड म्हणायचं. मग हायड्रोजिनेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ H2 इन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. मग इथं काय होतं, तुम्ही जेव्हा अनसॅच्युरेटेड मध्ये हायड्रोजन ऍड करता तर अनसॅच्युरेशनचं काय झालं, सॅच्युरेशन, बरोबर की नाही. अनसॅच्युरेशनचं काय झालं, सॅच्युरेशन. म्हणजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इज कन्वर्टेड इनटू सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. येते लक्षात. आणि ही जी रिॲक्शन आहे तर ही तुमची, दिस इज युअर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इज सिम्पली ऑइल, ठीक आहे, ऑइल. आणि हे म्हणजे तुमचं घी असतो, घी, ठीक आहे. वनस्पती घी माहिती आहे तुम्हाला, हां, मग हे वनस्पती घीची रिॲक्शन आहे. मग हे अनसॅच्युरेटेड टू सॅच्युरेटेड, वनस्पती घी इज अ सॅच्युरेटेड फॅट आणि ऑइल इज अ अनसॅच्युरेटेड फॅट. मग हीच ती रिॲक्शन आहे. प्रोपेनचे नाही, हे लॉंग चेन ऑफ हायड्रोकार्बन्स असते, ठीक आहे. कळालं सगळ्यांना. हे लिहा आता हे, आणि हे पण लिहा साईडला कुठंतरी. माझं अक्षर कळतंय ना तुम्हाला. झालं, हे लिहिलं सगळं. रिॲक्शन कळाली का. बघा सेम रिॲक्शन आपण तुम्ही जर अल्काइन घेतला तरी पण करता येईल. CH3 C ट्रिपल बॉन्ड C CH3 प्लस काय करायला लागेल, इथं किती हायड्रोजन्स लागतील तुम्हाला राजाओ, 2 डबल बॉन्ड्स आहेत, ट्रिपल बॉन्ड आहे ना, मग तो 4 हायड्रोजन्स लागतील. मग बॅलन्स करायला इथं 2 H2 घ्यायचे फक्त, काय त्याच्यात विशेष काय नाही. मग तुम्ही काही वापरा, प्लॅटिनम, पॅलेडियम किंवा निकेल.
मग काय होईल, तुमचे 2-2 हायड्रोजन प्रत्येक कार्बनला अटॅच होतील. म्हणजे वेदर इट इज अल्काईन ऑर अल्केन, तुम्हाला हायड्रोकार्बन्स मिळते. ही पण एक लिहा ट्रिपल बॉन्डची रिॲक्शन. झालं हे. नेक्स्ट रिॲक्शन घ्या, फ्रॉम अल्किल हलाइड्स. फ्रॉम अल्किल हलाइड्स. अल्किल हलाइड except fluorides. Alkyl halide except fluoride on reduction with zinc and dilute HCl. Zinc and dilute HCl gives alkane. डन. चला आता रिॲक्शन बघा इकडं. अल्किल हलाइड म्हणजे काय, तुमचा क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड. फक्त ही रिॲक्शन फ्लोराइड्स नाही दाखवत. ठीक आहे. फ्लोरीन इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. त्याच्या ज्या रिॲक्शन्स असतात त्या खूप एक्सप्लोजिव्ह असतात आणि एक्झोथर्मिक असतात, म्हणजे खूप जास्त हीट रिलीज करतात. ठीक आहे. एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन्स असतात म्हणून ते आपण जनरली बघत नाही. मग CH3 CH2 Cl हा तुमचा एक अल्किल हलाइड घेतला. व्हेन रिॲक्ट्स विथ झिंक इन डायल्यूट HCl, झिंक अँड डायल्यूट HCl हे जे मिक्सचर आहे, दिस इज युअर रिड्युसिंग एजंट. झिंक हा जो आहे तुमचा, हा रिड्युसिंग एजंट आहे. काय आहे? रिड्युसिंग एजंट. तो रिडक्शन करतो. रिड्युसिंग एजंट म्हणजे काय राजा, जो स्वतःचं ऑक्सिडेशन करेल आणि दुसऱ्याचं काय करेल, रिडक्शन करेल. मग हा काय करतो, याचं रिडक्शन करतो. काय करतो? रिडक्शन. मग रिडक्शन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, किंवा ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ठीक आहे. मग हा जो झिंक इन डायल्यूट HCl आहे, तर हा रिॲक्शनचा मिक्सचर आपल्याला रिॲक्शनमध्ये हायड्रोजन प्रोव्हाइड करतो. काय प्रोव्हाइड करतो? हायड्रोजन. बघा, एक ZnCl2 मिळेल आणि हायड्रोजन मिळेल. ठीक आहे. असं ही रिॲक्शन होते दोघांची आणि ह्या रिॲक्शनमधनं आपल्याला हायड्रोजन मिळतो आणि हा जो मिळालेला हायड्रोजन आहे तो रिॲक्शनमध्ये रिॲक्ट होतो. ठीक आहे. येते लक्षात? हा हायड्रोजन कुठनं आला? ह्या दोघांच्या रिॲक्शनमधनं आला. कळतंय मी काय म्हणतोय? आणि ह्या दोघांच्या रिॲक्शनमधनं आपल्याला हायड्रोजन मिळाला, तो याच्यासोबत रिॲक्ट होईल. आता काय होईल, एक हायड्रोजन तुमचा इथं अटॅच होईल आणि Cl तुमचा निघून गेला. काय मिळेल तुम्हाला? CH3 आणि हा Cl आणि याच्यातला एक हायड्रोजन तुम्हाला मिळेल HCl. सो अशी ती बेसिक रिॲक्शन झाली. आता इथं झालं काय की हा जो झिंक आहे तो हायड्रोजन प्रोव्हाइड करतो. बघा, मी H2 ला असं नाही लिहिलं, मी त्याला कशात लिहिले? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं. कळतंय? सो याचा मिनिंग काय आहे? दिस इज H2 मॉलिक्यूल आणि याचा मिनिंग आहे दिस इज नेसेंट हायड्रोजन. दिस इज हायड्रोजन ॲटम. दिस इज हायड्रोजन मॉलिक्यूल. तो हा ॲटम आहे, हा ॲटॉमिक फॉर्ममध्ये आपण फ्रेशली प्रिपेअर्ड केलाय, त्याला नेसेंट म्हणायचं. नेसेंट इज न्यूली बॉर्न, न्यूली फ्रेशली प्रिपेअर्ड. मग हा काय झाला तुमचा? नेसेंट हायड्रोजन झाला. काय झाला राजा? नेसेंट हायड्रोजन विच इज फ्रेशली प्रिपेअर्ड इन द रिॲक्शन. मग हा रिॲक्शनमध्येच प्रिपेअर करतो आपण. म्हणजे काय करतो आपण, एक अल्किल हलाइड घेतला, झिंक आणि HCl घेतला, इथंच तुमच्या झिंक आणि HCl मध्ये हायड्रोजन प्रोड्यूस होतं आणि तिथंच रिॲक्ट होतो. म्हणजे त्याला बाहेरनं प्रिपेअर करून असं आपण टाकत नाही. कळतंय मी काय म्हणतोय? कारण हा ॲटॉमिक हायड्रोजन आहे, तो एकटा राहू शकत नाही. म्हणजे तुम्ही त्याला प्रिपेअर करून असं बघणार, हा हायड्रोजन झालाय मग टाकणार, असं होत नाही. का? कारण तो ॲटॉमिक फॉर्ममध्ये तो स्टेबल नसतो. कोणीच नसतं ॲटॉमिक फॉर्ममध्ये, सगळ्यांना कंबाईंड फॉर्ममध्ये राहायचं असतं. मग त्याला आपण फ्रेशली प्रिपेअर्ड करतो आणि तो लगेच पटकन रिॲक्ट होतो. कळतंय मी काय म्हणतोय? येते सगळ्यांच्या लक्षात? मग हे याच्यावरनं तो प्रिपेअर झाला आणि दिस इज युअर नेसेंट हायड्रोजन. बचाव. खाली एक लाईन लिहा. चला,
when mixture of two different alkyl halides is used, all three possible alkanes are formed. All three possible alkanes are formed. झालं? नेक्स्ट घ्या चला. फ्रॉम नेक्स्ट रिॲक्शन. किती रिॲक्शन झाल्या आपल्या? 3 झाल्या. घ्या भांडून एकदा किती झाल्या. किती झाल्या? 3 झाल्या. झिंक आणि HCl 1, कॅटालायटिक हायड्रोजनेशन 2 आणि वुड्स रिॲक्शन 3. फोर्थ घ्या चला. ग्रिग्नार्ड्स रिएजंट. From Grignard's reagent. From Grignard's reagent. From Grignard's reagent. alkyl halide reacts with magnesium metal. Alkyl halide reacts with magnesium metal in presence of dry ether. In presence of dry ether gives alkyl magnesium halide. Gives alkyl magnesium halide known as Grignard's reagent. Known as Grignard's reagent, which reacts with any source of proton. Which reacts with any source of proton gives hydrocarbon. Gives हायड्रोकार्बन. एनी सोर्स ऑफ प्रोटॉन. प्रोटॉन म्हणजे हायड्रोजन. एनी सोर्स ऑफ प्रोटॉन गिव्स हायड्रोकार्बन. लिहिले? ओके. परत तुम्ही एकदा वाचा वरती, शांततेत वाचा. तेवढंच काहीतरी होईल आज. वाचा की. लास्ट रिॲक्शन ही पटकन वाचा. मला तेवढी सांगायची फक्त. नाही लास्ट आहे, कारण मला माहिती आहे ते झेपतच नाही. खूप एकाच लेक्चरमध्ये खूप रिॲक्शन नाही झेपत. हां चला आता इकडे लक्ष द्या. वाचली सगळ्यांनी? काय लिहिलं आपण? अल्किल हलाइड रिॲक्ट्स विथ मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर फॉर्म्स अल्किल मॅग्नेशियम हलाइड
which is known as Grignard's reagent, which reacts with any source of proton, produces hydrocarbons. ठीक आहे, रिएक्शन लक्ष द्या इकडे बघा, अल्किल हलाइड आहे तुमचा CH3Cl. ठीक आहे, when reacts with magnesium metal again in dry ether. ड्राय इथर हा तुमचा सॉल्व्हंट आहे. ठीक आहे, काय फॉर्म होतो तुमचा CH3MgCl असा कंपाऊंड फॉर्म होतो. ठीक आहे, हा Mg मध्ये जाऊन बसतो. दिस इज युअर अल्किल मॅग्नेशियम हलाइड, मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड. ठीक आहे, सो कॉमन रिएक्शन काय येईल त्याची, जनरल रिएक्शन RX प्लस Mg. खूप इम्पॉर्टंट रिएक्शन ही, ड्राय इथर आपल्याला मिळेल RMgX. ठीक आहे, RMgX. सो दिस इज युअर अल्किल. R म्हणजे काय राजा, अल्किल, हा मॅग्नेशियम, आणि X म्हणजे काय आहे तुमचा हलाइड. सो दिस इज युअर अल्किल मॅग्नेशियम हलाइड नोन ॲज ग्रिग्नार्ड्स रिएजंट. मग याला आपण काय म्हणणार, दिस इज मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड, मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड. ठीक आहे, याला ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणायचं. ठीक आहे, आता हा जो तुमचा ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे याचं इम्पॉर्टन्स काय काय आहे ते आपण बघूया. अगोदर तुम्ही ही रिॲक्शन लिहा, मग ही रिॲक्शन लिहा. 1 आणि 2 असं लिहा, वर ही लिहा, खाली ही लिहा. सो याची पुढची रिॲक्शन आपण उद्या बघू आणि याचा इम्पॉर्टन्स पण आपण उद्या बघू. ठीक आहे, आता काही रिॲक्शन्स फक्त तुम्ही करा. आता जेवढे रिॲक्शन झाल्यात ना त्याच्यावरनं फक्त हे करा. हे करा तुम्ही. चला, प्रिपेअर ब्युटेन फ्रॉम ब्यूट टू इन, म्हणजे ब्युटेन प्रिपेअर करा. ब्युटेन प्रोडक्ट आहे आणि ब्युटीन काय आहे, रिॲक्टंट. सफिशियंट सुटेबल रिएजंट वापरून तुम्ही करा.